श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमय असं स्वागत आहे. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून आपल्या चॅनलचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. आज मी एका दादाचा अनुभव तुम्हाला सांगणार आहे. त्या दादांनी भैरव चंडीची सेवा केली होती. जे कोणी स्वामी सेवेकरी आहेत, स्वामी भक्त आहेत, त्यांना भैरव चंडीची सेवा कशी करायची किंवा कमीत कमी भैरव चंडी हे नाव तरी ऐकलेलं असेल. ही खूप प्रभावी सेवा आहे. या सेवा ही सेवा केल्याच्या नंतर त्या दादांना कसा अनुभव आला, काय आला, हा तुम्ही शेवटपर्यंत पहा. खूप छान आणि सुंदर अनुभव आहे आणि खूपही प्रभावी सेवा पण आहे. तर चला मग त्या दादांचा आपण अनुभव पाहूया. तर ते दादा म्हणतात, भैरवचंडी सेवेत मी भाग घेतल्यानंतर मी ती सेवा घेतल्यानंतर मला आलेला अनुभव सांगताना खूपच आनंद होत आहे. श्री स्वामी समर्थ महाराज माऊलींच्या कृपाशीर्वादाने व परमपूज्य गुरुमाऊलींच्या मार्गदर्शनाने माझा मुलगा दिनेश मोरे याने दिनांक 8 ऑगस्ट 2023 रोजी गुरुपीठ गोशाळा त्र्यंबकेश्वर येथे भैरवचंडी सेवेत यजमान म्हणून हवनयुक्त सेवा रुजू केली. तो सध्या मुंबईला एका सोलार पॉवरच्या कंपनीत जनरल मॅनेजर म्हणून नोकरीला आहे आणि कामोटे केंद्र नवी मुंबई येथे सेवेला जात असतो. मी सुद्धा गुरुपीठला प्रश्न उत्तर सेवा देत असतो. तसंच माझा मोठा मुलगा हेमंत मोरे हाही पालघर विभागात स्वामी सेवाशी जुडलेला असल्यामुळे त्याने त्याला पालघर विभागाची भैरवचंडीची सेवा माहिती करून दिली आणि त्यांनी भैरवचंडी यागासाठी श्री क्षेत्र गुरुपीठ श्री कृष्ण गोशाळा येथे येऊन सेवा महाराजांच्या चरणी परमपूज्य गुरुमाऊली चरणी रुजू केली. नंतर सेवा करून परत जात असताना त्याच दिवशी एका नामांकित कंपनीतून इंटरव्ह्यूसाठी कॉल आला व इंटरव्ह्यू चांगला गेला. श्री स्वामी समर्थ महाराजांवर पूर्ण विश्वास होता. या नामांकित कंपनीत सिलेक्शन होणारच म्हणून. प्रचंड स्वामीबळ पाठीशी, या युक्तीप्रमाणेच महाराजांचे आशीर्वाद पाठीशी होते. सिलेक्शन होऊन ऑर्डर मिळाली व अपेक्षेहून जास्त पॅकेज मिळून AVP असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट पोस्ट मिळाली. तो लवकरच कंपनी जॉईन करणार आहे. श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित मार्ग हा अनुभूतीचा मार्ग आहे. सेवा करून प्रत्येकाने अनुभूती घ्यावी नक्कीच. श्री स्वामी समर्थ महाराज आपल्याला पाठीशी उभे राहतातच. बघा, या दादांनी दिंडोरी प्रणितमधून गुरुमाऊलींकडून सेवा घेतली होती आणि ते अर्थातच स्वतःही सेवेकरी होते. त्यांनाही अशा सेवेकऱ्यांचे भरपूर प्रश्न फोन येतात की दादा मला सेवा हवी आहे. ते स्वतः सेवेकरी आहेत, ते पण दुसऱ्यांचे प्रश्न सोडवतात, सेवा देतात. पण त्यांनी स्वतःच भैरवचंडीची सेवा केली आणि त्यांना अद्भुत असा अनुभव आला. गुरुपीठ त्र्यंबकेश्वरला जाऊन जर गुरुपीठ ही सेवा आपण रुजू केली तर तिथं जायला पण स्वतः भाग्य लागतं आणि ह्या दादांचं खूप भाग्य थोर होतं. त्यामुळं ह्या दादांनी स्वतः तिथे जाऊन ही सेवा रुजू केली आणि त्यांना ह्या सेवेचं फळ मिळालं. जर तुम्हाला ही दिंडोरी प्रणित सेवेमध्ये जर सेवा घ्यायची असेल तर मला तुम्ही कमेंट करून सांगू शकता. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.